हाय, हॅलो, नमस्कार. पंचपक्वान्नच्या नवीन व्हिडिओमध्ये मी विद्या तुमचं सहर्ष स्वागत करते. आज आपण बनवणार आहोत सुपर हेल्दी उपवासाचे लाडू. मी 100% तुम्हाला गॅरंटी देऊ शकते की हे लाडू तुम्ही आधी कधीच बघितले नसतील. चला तर व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. मी ह्या वाटीच्या मापाने अर्धी वाटी हे सगळे ड्रायफ्रूट्स घेतले आहे आणि पाव वाटी इतकी खसखस आणि 75 ग्रॅम इतके मखाणे घेतले आहे आणि त्याच वाटीच्या मापाने मी इथे 1 वाटी इतका अख्खा राजगिरा घेतलेला आहे. आता जी काही जिन्नस आपण घेतलेली आहे ती सगळी आपण छान ड्राय रोस्ट करून घेणार आहोत. प्रथम आपण जो अख्खा राजगिरा आहे तो छान फुलवून घेऊया. शक्य तितका आपल्याला हा राजगिरा फुलवून घ्यायचा आहे. अगोदर आपण त्यावर 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर झाकण ठेवून देऊया आणि मध्ये मध्ये हलवत आपण हा सगळा राजगिरा छान फुलवून घेऊया. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने राजगिरा हळूहळू फुलायला सुरुवात होते आणि गॅसची फ्लेम आपल्याला स्लोच ठेवून हा सगळा राजगिरा फुलवून घ्यायचा आहे. राजगिरा सगळाच फुलला जाणार नाही, पण जितका शक्य होईल तितका आपण सगळा फुलवून घेऊया आणि हा छान फुललेला राजगिरा आपण मिक्सिंग जारमध्ये घालून बारीक वाटून घेऊया. तो थंड झाल्यावरती तुम्ही बघू शकता हा आपल्याला शक्य होईल तितका आपण छान फुलवून घेतलेला आहे आणि हा आता थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊया. आता आपण हे सगळे जे मखाना आहे ते सुद्धा ड्राय रोस्ट करून घेऊया. मखानाही आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता मखानाही आपण छान थंड करून घेऊया. आता जे आपण ड्रायफ्रूट्स घेतले आहे ते सगळे ड्रायफ्रूट्स फक्त आपल्याला मनुके सोडून बाकीचे सगळे ड्रायफ्रूट्स छान ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहे. हा एक लाडू तुम्ही सकाळी खाल्ला की दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक ठेवेल, कारण राजगिरा हा खनिजे, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, कॅल्शियम अशा भरपूर गोष्टींनी समृद्ध आहे. त्याचबरोबर अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीही वाढवतो. नवरात्रीच्या उपवासामध्ये हा एक लाडू सकाळी दुधाबरोबर खा आणि उपवास विसरून जा. इथे मी सगळे ड्रायफ्रूट्स आणि राजगिरा छान बारीक वाटून घेतले आहे आणि आपण घेतलेले जे मनुके आहे तेही मी यात वाटून घेतले आहे आणि जे आपण खसखस घेतली आहे ती यात सोडून घेतली आणि मी इथे आपण ज्या वाटीने सगळं प्रमाण मोजून घेतलं आहे त्या वाटीने मी 1.5 वाटी इतकं मेल्टेड तूप घेतलं आहे. हे गाईचं तूप आहे. हे तूप मी थोडं करून ह्या मिश्रणामध्ये मिक्स करणार आहे आणि हे सगळं एकजीव करून घेणार आहे. आणि यामध्ये आपण गूळ वितळवून टाकणार नाही आहोत. मी इथे गूळ छान बारीक किसून घेतला आहे आणि किसलेला गूळ मी यामध्ये घालून घेणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता मी असा बारीक एकदम ठिसूर असा गूळ घेतलेला आहे. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही गूळ गरम करून पातळ करूनही यात घालू शकता, परंतु मी अशा पद्धतीने यात गूळ घालून घेतला आहे. आता हा गूळ आपण छान या मिश्रणामध्ये मिक्स करून घेऊया आणि लागत असेल तर आपण उरलेलं तूपही यात घालून छान लाडू वळून घेऊया. आहे की नाही अगदी सोपी, साधी आणि त्याचबरोबर अतिशय पौष्टिक अशी ही रेसिपी. उपवासात आणि उपवास नसतानाही तुम्ही हे लाडू तुमच्या मुलांसाठी, तुमच्यासाठी आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी हेल्दी मील म्हणून सकाळी देऊ शकता. तुम्ही बघू शकता हे लाडू इतके छान होतात आणि त्याचबरोबर खायलाही हे लाडू खूप छान लागतात. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली अँड सबस्क्राईब द चॅनल. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर पंचपक्वान्न. पुन्हा भेटूया अशा चमचमीत आणि युनिक रेसिपींसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि चविष्ट रहा.